सध्या आपण पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू गणेश मंडळामध्ये आलेलो आहोत आणि या वर्षी या गणेश मंडळाने मैसूर पॅलेसचा जो आकर्षक देखावा जो आहे तो साकारलेला आहे। सध्या आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। गणेश मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। यावर्षीचं उपक्रमाचं नाविन्यपूर्ण काय आहे, काय वेगळंपण आहे, काय असणार आहे त्या गणेश उत्सवामध्ये तुमच्या मंडळाचे उपक्रम? 108 हा ॲम्ब्युलन्स आहे मंडळाच्या वतीने। गजलक्ष्मी आणि तुळशीबाग 34 ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे। म्हणजे जर काही आपल्याला दुर्घटना घडली तर ती पोचायला उशीर होतो, म्हणून प्रत्येक ठिकाणी असे 34 स्पॉट आहेत। त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आत्ता गणेश उत्सवामध्ये केलेली आहे। आता परवाच फिजिओथेरपी म्हणजे संचिती आणि बाबू गेनू मंडळाच्या वतीने फिजिओथेरपीचा कार्यक्रम या ठिकाणी तपासणी झाली। अनेक उपक्रम मंडळाच्या वतीने केले जातात। रक्तदान असेल, अनेक म्हणजे देहदान असेल, आपले अनेक गोष्टी ज्या आहेत आपण केल्यानंतर त्या ठिकाणी मंडळाच्या वतीने केले जातात। या गणेश उत्सवाच्या निमित्तानं गोवर्धन कडून आपल्याला मिळतं एक छोटीशी भेट। हे आहे गोवर्धन घी, शुद्ध गाईच्या दुधापासून बनवलेलं हे गोवर्धन घी आहे आणि यावर्षीचा गणेश उत्सव साजरा करा गोवर्धन घी सोबत। खरं तर गणेश उत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।